नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहतोय की राजा आता तयार होऊन बाहेर आलेला असतो। त्यावेळेस अवनी आता राजाकडे पाहते आणि राजाला म्हणत असते की छान दिसतोयस। मग आता राजा थोडासा खुश होतो, तर पुन्हा अवनी म्हणत असते की पण अजून एक गोष्ट केली तर अजून छान दिसशील। मग राजा म्हणतो की कोणती? त्यावेळेस अवनी म्हणत असते की आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि सगळ्यांना जाऊन सांग की आपलं लग्न खोटं आहे। आता अवनी असं बोलल्याबरोबरच राजाला जबरदस्त धक्का येते बसतो आणि मग राजा म्हणत असतो की अहो मॅडम, असं कसं काय तुम्ही वागू शकता? मी हे कसं काय बाहेर जाऊन सांगू शकतो? मग अवनी म्हणत असते की ठीक आहे, तू बाहेर जाऊन नाही सांगू शकत ना, मग मला आता इथून बाहेर जायचं आहे आणि दुसरीकडे राहायला जायचं आहे। मी माझी बॅग सुद्धा भरलेली आहे आणि ती म्हणत असते की मला लवकरच इथून आता बाहेर काढ। त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की अहो मॅडम, असं काय करताय? कळतंय ना तुम्हाला बाहेर काय चाललंय ते, आणि तुम्ही असं का वागताय? आमच्या अण्णांचा थोडा तरी विचार करा। त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे राजा, तुलाच काही कळत नाहीये, आपलं लग्न खोटं आहे आणि ते जर आता घरच्यांना कळलं तर पुन्हा सुद्धा आपल्याला एवढा त्रास होणार नाही। जर हे पुन्हा कळलं तर आता खूप त्रास होईल। लवकरात लवकर मला आता इथून सोड। मग आता हे सगळं बाहेरून यशादा ऐकत असतो आणि तो असा एकदम आतमध्ये येतो आणि म्हणत असतो की तुमच्या दोघांचे शब्द माझ्या कानावरती पडले म्हणून मी आलेलो आहे। काय झालं? तुम्ही हे काय बोलत आहात दोघेही, आणि तुम्ही कुठे चाललेला आहात? त्यावेळेस आता अवनी आणि राजा मात्र खूप घाबरलेली असतात। दोघेही आता एकमेकांकडे बघून आश्चर्यचकित झालेले असतात। मग आता अवनी ठरवते की नाही, आता यांना खरं सांगायलाच पाहिजे, कारण आता मी अजून खोटं बोलू नाही शकत, यांची अजून फसवणूक नाही करू शकत, म्हणून आता हे सगळं काही यशादाला सांगायचं ठरवते। इकडे राजा अवनीला इशारा करून म्हणत असतो की प्लीज काहीच बोलू नका। त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही, आता राजाचं काहीच ऐकायचं नाही आणि ती आता यशादाला सगळं काही सांगायचं ठरवते आणि सांगायला सुरुवात करते। मग अवनी म्हणत असते की यशादा, आमचं लग्न खोटं आहे आणि आमचं लग्न सुद्धा झालेलं नाहीये। आता हे ऐकून यशाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो म्हणत असतो की अहो, हे काय बोलताय तुम्ही आणि असं का बोलताय? तुम्ही बघताय ना बाहेर किती तयारी चालू आहे, आमच्या अण्णा किती खुश आहेत, मध्येच आता हे असं काय वागताय तुम्ही? त्यावेळेस अवनी म्हणत असते की हे बघा, मी जे आता तुम्हाला सांगणार आहे ना, ते सगळं काही खरं आहे आणि तुम्ही शांतपणे ऐकून घ्या। मग आता अवनी सांगायला लागते की माझं एका मुलाबरोबर लग्न ठरलं होतं, पण त्या मुलाबरोबर मला लग्न करायचं नव्हतं। मला माझं करिअर महत्त्वाचं वाटत होतं, म्हणून मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन ते लग्न मोडू शकत नव्हते आणि त्यामुळे आता मला पर्याय नव्हता दुसरा, म्हणून मी आता राजाची मदत घेतली आणि नुकताच राजा आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून आला होता, तर मला याच्यातून सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मीच राजाची मदत घेतली। मग आता लग्न कसं जमलं होतं, लग्नातून कशी पळाली, त्याचबरोबर पोलीस स्टेशनला जाऊन राजा आणि अवनीने कसं लग्न केलं, कशी त्याने राजाने मदत केली, या सगळ्या गोष्टी आता ती यशादाला सांगत असते। आता हे सगळं ऐकून मात्र यशादा आता पूर्णपणे आश्चर्यचकित झालेला असतो, त्याला धक्काच बसलेला असतो। राजाला मात्र आता खूप वाईट वाटत असतं। त्यावेळेस आता हे सगळं सांगितल्यानंतर राजाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं। मग आता अवनीने हे सगळं सांगितल्यानंतर यशादाला आता कळतच नाही की काय करावं ते। आता त्याला आत्याचे ते सगळे बोल आठवतात की आत्याने त्यांना जो शाप दिला होता तो पुन्हा एकदा खरा झालेला आहे। खरंच या घराला बाईचा आशीर्वाद मिळू शकत नाही असं त्याला सुद्धा आता वाटलेलं असतं आणि तो म्हणत असतो की राजा, का माझ्यापासून हे सगळं लपवलं? तू का नाही मला सांगितलं? त्यावेळेस आता राजा काही बोलणार तर अवनी म्हणत असते की प्लीज प्लीज तुम्ही त्यांना काहीच म्हणू नका, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, त्याने फक्त माझी मदत केलेली आहे आणि खरंच सॉरी, मी तुम्हा सगळ्यांची मनं दुखवलेली आहेत, त्याबद्दल मला माफ करा। मग आता यशादा म्हणत असतो की नाही 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 मॅडम, तुम्ही आमची माफी का मागताय? खरं तर आमचं नशीबच असं आहे, आमच्या या घराला बाईचा आशीर्वाद नाही, त्यामुळे याच्यामध्ये तुमची सुद्धा काहीच चूक नाहीये, आमचं नशीबच फाटका आहे। आता आमचे अण्णा किती खुश होते, पण त्यांना हे सगळं कळेल तेव्हा त्यांना हा धक्का सहन होणार नाही। ती आत्या आणि तो आमचा दत्ता काका मात्र आता खूप खुश होणार आहे, पण असू द्या, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि तुम्ही माफी सुद्धा मागू नका। आता मी तुम्हाला इथून बाहेर काढतो आणि हे सगळं सत्य बाहेर सगळ्यांना सांगतो, याच्यामध्ये तुमची काहीच चूक नाही, हे सुद्धा मी तुम्हाला त्यांना सगळ्यांना सांगतो, तुम्ही काळजी करू नका। तर इकडे आता राजा सुद्धा आता यशादाची माफी मागत असतो। त्यावेळेस आता तो म्हणत असतो की राजा प्लीज तू रडू नको आणि माझी माफी पण मागू नकोस, मला माहिती आहे हे सगळं तू यांना मदत करण्यासाठीच केलेलं आहे, पण आपल्या नशिबीच बाईचा आशीर्वाद नसेल तर काय करायचं? मग दोघे भाऊ सुद्धा आता खूप रडत असतात आणि एकमेकांच्या मिठीमध्ये जाऊन आता एकमेकांना समजावत असतात आणि राजाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं। आता अवनीला हे सगळं पाहून खूप वाईट वाटतं, कारण ह्या दोघांचं प्रेम पाहून आता तिला खूप असं रडायला येतं। मग आता
यशोदा म्हणत असतो की आत्ताच बाहेर सांगून आलो सगळं. मग आता यशोदा हे सगळं सांगण्यासाठी बाहेर चाललेला असतो. तर राजा म्हणत असतो की मी सुद्धा येतो तुझ्या बरोबर. मग आता दोघेही भाऊ आता बाहेर सत्य सांगण्यासाठी जातात. अवनी मात्र तिथेच आता विचार करत बसलेली असते. तर आता यशोदा आणि राजा सत्य सांगण्यासाठी स्टेजवरती जातात आणि काही बोलणार असतात. तर इकडे आत्या आणि दत्ता मात्र खूप खुश झालेले असतात. त्यांना असं वाटत असतं की एवढा उशीर झालाय म्हटल्यावरती आता सुनबाई काही इकडे येणार नाही आणि यांची तोंड बघून सुद्धा असंच वाटत आहे की तिने आता या स्टेजवरती यायला नकारच दिलेला आहे. या धोंड्याचा मात्र आता जबरदस्त ते अपमान होणार आहे. त्याचं आता चांगलंच वाटूळ होणार आहे असं आता आत्या आणि दत्ता बोलत असतात. तर आता इकडे राजा स्टेजवर आता जाऊन बोलणारच असतो. तेवढ्यातच आता अवनी तिकडून साडी नेसून आलेली असते आणि अवनीला साडी नेसून आलेलं पाहून राजा आणि यशोदा आश्चर्यचकितच होऊन तिच्याकडे बघत असतात. मग आता अवनीला पाहून इकडे आत्या आणि दत्ताचं मात्र तोंड पडलेलं असतं. तर आता अण्णा, धन्या, पाण्या खूपच खुश झालेले असतात. अवनीला पाहून आता सगळे गावकरी मंडळी सुद्धा आता खूप खुश झालेले असतात. तर आता अवनी राजाच्या समोर जाते आणि राजाच्या शेजारी उभा राहते. त्यावेळेस राजा म्हणत असतो की थँक्स मॅडम, थँक्यू, खरंच तुम्ही आला त्याबद्दल खरंच थँक्यू. आमच्या अण्णांना जे लोक नावं ठेवणार होते ते आता ठेवणार नाही. मी खरंच तुम्हाला थँक्यू म्हणतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की ठीक आहे राजा. मग आता शेजारीच ती त्याच्या उभा राहिलेली असते. तर आता तिथे धन्या येतो आणि म्हणत असतो की अरे चला रे चला, राजा दादा आणि वहिनीचे आता फोटो काढा. मग आता फोटोग्राफर आता तिथे फोटो काढत असतो आणि म्हणत असतो की जरा जवळ या ना. मग आता ते दोघे जण एकमेकांकडे बघतात आणि सगळ्यांसमोर काही बोलता सुद्धा येत नसतं. म्हणून आता फोटोग्राफर म्हटल्यानंतर ते आता दोघे एकमेकाला चिकटून उभा राहतात आणि मग फोटो काढतात. तर यशोदा आता अवनीकडे पाहत असतो आणि अवनीला तिथं आलेलं पाहून आता तो म्हणत असतो की म्हणजे हात जोडूनच अवनीचे आभार मानत असतो. मग आता अण्णा येतात आणि अण्णा म्हणत असतात की चला चला, आता आमच्या सुनबाई आलेल्या आहेत आणि आता आमच्या सुनबाईंचं आणि आमच्या लेकाचं म्हणजे राजाचं आता ह्या दोघांचं अख्ख्या आता गावासमोर पुन्हा एकदा लग्न होणार आहे. आता हे ऐकून सगळ्यांना जबरदस्तच येते धक्का बसतो. तर आता अण्णा असं म्हणतात, पण आता अण्णा गावासमोर म्हणलेले असतात त्यामुळे आता त्यांना पर्यायच नसतो. मग आता अवनी आणि राजा आता पुन्हा एकदा इथे आता एकमेकांना हार घालतात आणि आता पुन्हा एकदा लग्न करतात. आता यशोदाला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं अवनीकडे बघून, पण आता सगळ्या गावकऱ्यांसमोर आता तो सुद्धा काहीच म्हणू शकत नसतो. मग आता त्या दोघांचं लग्न होतं. राजा आणि अवनी आता एकमेकांना हार घालतात आणि आता इथे त्यांचं लग्न सुद्धा झालेलं आहे. अवनी आता रिसेप्शनला सुद्धा आलेली आहे. तर प्रेक्षकांनो, अवनी आता कुठे घर सोडून जाणार नाही. तर आता हळूहळू राजा आणि अवनीचं प्रेम होणार आहे. तर चला, आजचा हा पुढील भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच पुढचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.